जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जो महत्त्वाचं जे आपलं कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात बघा कोणतीही बातमी येत नव्हती, तर त्या संदर्भात आजच्या जी काही महत्त्वाची बुलेटिन होती 25/4/2024ची, तर त्या बुलेटिनमध्ये त्या संदर्भात बघा विशेष जी काही माहिती आलेली आहे, तर ती आपल्याला दिलासादायक असणारी ही बातमी आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही न्यूज बुलेटिन आली आहे ती न्यूज बुलेटिन 2017ची जी काही रखडलेली उर्वरित शिक्षक भरती आहे, तसंच जी 2022ची उर्वरित भरती आहे, तर त्या संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही सूचना देण्यात आला आहे, महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे, ते एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी महत्त्वाची जी काही न्यूज बुलेटिन आली आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, तर ही बुलेटिन कालच्या दिवसाला म्हणजे 25/4/2024ला शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे। तर हे तुम्ही वाचलं देखील असेल, तुमच्यापर्यंत आलं देखील असेल। तर ह्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण सध्या बघणार आहोत। तर आपल्याला माहिती आहे की 25/2/2024 रोजी जी काही निवड यादी, पहिली निवड यादी जी होती विदाऊट इंटरव्ह्यूची, तर ती निवड यादी सध्या जाहीर झाली होती। तर त्या निवड यादीमध्ये जे काही नियुक्ती संदर्भात आदेश होते, तर त्या नियुक्ती संदर्भात आदेशासंदर्भात जी विशेष परवानगी आहे, तर ती विशेष परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सध्या मिळालेली आहे आणि ती विचारात घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणी नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात बघा परवानगी सध्या मिळाली आहे। आणि तसे आदेश ग्रामविकास विभागांनी ह्या ठिकाणी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व, तर यांना निर्देश देखील देण्यात आले आहे। म्हणजे जशी निवडणूक आयोगाची जी काही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या जिल्हा परिषदमध्ये त्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात यावी। हे झालं 11,085 उमेदवारांसंदर्भात ही न्यूज। त्यानंतर दुसरे जो घटक देण्यात आला आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण प्रत्येक जे काही उमेदवार होते तर या ठिकाणी बघा कन्व्हर्टेड राऊंड किंवा पुढची जी यादी आहे तर त्या संदर्भात कोणतीही बातमी ह्या ठिकाणी येत नव्हती, तर त्या संदर्भात सध्याची जी महत्त्वाची बातमी सध्या आली आहे। तर आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे, पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमाचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे। म्हणजे जी काही पहिली फेरीतील कार्यवाही सध्या आपल्याला माहिती आहे की फर्स्ट जी काही फेज होता, तर फर्स्ट फेजमध्ये जे विदाऊट इंटरव्ह्यूच्या यादी सध्या लागलेली होती आणि त्याची कार्यवाही सध्या सुरू आहे। त्या दरम्यान बघा जी काही पुढील जी निवड फेरी आहे त्याच्या दृष्टीने सर्व नियमाचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया सध्या करण्यात येत आहे। तसंच बघा पुढील जी काही फेरी दरम्यान ह्या ठिकाणी पुढील जी फेरीमधील जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त व तत्सम पदातील वेगवेगळ्या ज्या काही घटकाच्या मागण्या विचारात घेता समन्यायी ह्या ठिकाणी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनाचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणत्याही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे। या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील फेरीसुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे। म्हणजे पुढील फेरी जी कोणती असेल, तर हे जे लिहिलेलं आहे, जे काही माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल किंवा मग भूकंपग्रस्त असेल, तत्सम जे काही वेगवेगळे घटकांच्या ज्या मागण्या आहे, म्हणजे ज्या काही कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात फेरी असेल किंवा मग विथ इंटरव्ह्यू संदर्भात फेरी असेल, तर त्या संदर्भात देखील बघा या ठिकाणी शासन जे काय आहे ते प्रयत्नशील आहे। आणि भविष्यात ज्या काही आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीवर ज्या काही न्यायालयीन प्रकरणे सध्या प्रलंबित आहे, कारण कोणीही कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी बघा न्यायालयात जाऊन दाद मागत आहे, तो त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। तसं न करता जे महत्त्वाचं आहे ठिकाणी कोणत्याही प्रकारचं न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये त्याची देखील योग्य ती दक्षता घेऊन या ठिकाणी जी पुढील जी फेरी आहे तर त्या फेरीची या ठिकाणी लवकरात लवकर घेण्यासंदर्भात शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे जी पुढील फेरी असणार आहे कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात, तर ती देखील या ठिकाणी बघा यथाशीघ्र या ठिकाणी घेण्यासंदर्भात सध्या निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहे। तर बघूया नेमकं कधीपर्यंत पुढील फेरी या ठिकाणी घेऊ शकतात। तसंच बघा 2017च्या जी काही भरती होती तर त्या संदर्भात देखील बरेच उमेदवारांकडून विचारणा होत होती, तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी थोडक्यात खुलासा करण्यात आला आहे। आपल्याला माहिती आहे की 2017 मधील दिनांक जी 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या जी काही यादीबाबत न्यायालयीन प्रकरणामधील जे काही सध्या स्थगिती देण्यात आली होती, तर त्या जो स्थगितीचा जो आदेश होता त्याला उठवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं जे सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली आहे। तसंच बघा त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे। म्हणजे जी काही महत्त्वाचा जो सध्या कोर्टामध्ये केस सध्या
करण्यात आला होता, तर तो होता या ठिकाणी 29/11/2023 रोजीचं महत्त्वाचं जे यादी लागली होती, तर त्या यादी संदर्भात न्यायालयीन प्रकरण सध्या कोर्टामध्ये आहे. तर त्याच्या दृष्टीने या ठिकाणी नवीन जे काही सिव्हिल ॲप्लिकेशन आहे, तर ते सिव्हिल ॲप्लिकेशन शासकीय वतीने म्हणजे शासनाच्या अभियोग्यताच्या वतीने या ठिकाणी सध्या सादर करण्यासंदर्भात आणि जी काही पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार करण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना देखील करण्यात आली. म्हणजे यथाशीघ्र 2017च्या भरतीला देखील या ठिकाणी बघा गतीही मिळू शकते. तसंच जे काही कन्व्हर्टर राऊंड असेल 2022 संदर्भात, तर त्याला देखील निश्चित गती या ठिकाणी मिळू शकेल. तसंच उर्वरित जी काही भरती प्रक्रिया आहे, तर ती भरती प्रक्रिया या ठिकाणी अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न देखील प्रशासनाकडून सतत केला जात आहे. म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या आपले जे ईमेलचं प्रत्युत्तर असेल किंवा ज्या न्यायालयीन प्रकरणे असेल, तर त्या देखील या ठिकाणी बघा वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत शिक्षक भरती संदर्भात, तर त्या देखील दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर या भरतीमध्ये बरेच जे काही मंडळी आहे, तर सुरुवातीपासूनच या ठिकाणी अधिकृत माहिती नसताना देखील या ठिकाणी बघा प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियमाची जी काही जुजबी माहितीसुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करत आहे, तर त्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी बघा सावध राहण्यासंदर्भात एक या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. आणि ज्यावेळी महत्त्वाच्या घटना जेव्हा घडतील, तर त्यावेळी आपल्याला माहिती आहे की न्यूज बुलेटिनद्वारेच या ठिकाणी माहिती आपल्याला मिळत असते. म्हणजे जी काही न्यूज बुलेटिन सध्या सुरुवात करण्यात आली आहे, तर त्याच न्यूज बुलेटिनमध्ये सर्व ऑथेंटिक माहिती सध्या आपल्याला मिळत जाईल. तर अशा पद्धतीने सध्या तरी जी शिक्षक भरतीला कन्व्हर्टेड जो राऊंडच होता, कारण कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात बरेचसे उमेदवारांकडून प्रश्न येत होते. त्यानंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड असेल किंवा मग 2017च्या भरती संदर्भात असेल, तर एक दिलासादायक थोडीफार या ठिकाणी बघा बातमीवरून आपल्याला कळतं आहे. म्हणजे या ठिकाणी शिक्षक भरतीला निश्चित थोडी गती येताना आपल्याला दिसत आहे. आता पुढे जे काही निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती यदाकदाचित बघा चांगल्या पद्धतीने फास्ट गतीने पुढे जी कार्यवाही आहे ती आपल्याला बघायला मिळू शकते. तर अशी एक महत्त्वाची न्यूज बुलेटिन होती. तर निश्चित राहा, 1 महिना आहे, 1 महिन्यामध्ये बघा वेगवेगळ्या ज्या काही घटना आहेत तर त्या निश्चित घडतील आणि शिक्षक भरतीला पुढील जी काही योग्य दिशा असेल, तर ती योग्य दिशा या ठिकाणी प्रशासनाकडनं सध्या मिळणार आहे. सध्या तरी प्रशासन या ठिकाणी बघा सकारात्मक आपल्याला दिसत आहे. तर या ठिकाणी महत्त्वाची ही बुलेटिन होती. बुलेटिन आपल्या सर्वांना या ठिकाणी बघा आपल्या ग्रुपला जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.